हेलो हाय नमस्कार वेलकम बैक ऑन माय यूट्यूब चैनल। हॅलो गुड मॉर्निंग, मी शरयू आणि मॉर्निंगचं तुम्ही बघितलं याच्या आधी काय झालं, पण आता खूप जास्ती माझ्या जीवाच्या हृदयाच्या जवळ असलेली व्यक्ती येत आहे आणि आय एम सुपर डुपर एक्सायटेड पूर्ण वीकसाठी आणि थोड्याच वेळात तुम्हाला माहीत पडेल ती व्यक्ती कोण आहे। सो आय एम जस्ट वेटिंग। बघ मी आताच व्लॉग सुरू केला। सगळं वर्धेकडून आलंय का हे? ओ हे रशियातून आहे मामा। ते चॉकलेट रशियाचे। हो हे रशियावरून आलंय आणि तुम्ही जे बोलत आहे ते पण व्लॉग मध्ये शूट होत आहे। हॅलो गाईज म्हणा। हॅलो गाईज। माझ्या मुलीची काळजी घ्या म्हणा। हिला सांगा म्हणा। तिला सांगा या ब्लॉगला सगळेजण लाईक करा। ये थँक्यू। रेवा आणि माझ्यासाठी मस्त नाश्त्यामध्ये पोहे बनवले आणि लंच बनवला आणि पटकन तो प्रणमला आम्ही द्यायला गेलो आणि तेव्हाच रेवा आणि प्रणमची भेट झाली तब्बल 4 वर्षांनी। आणि ते इतके वर्षांनी भेटले पण ते त्यांना वाटतच नव्हतं की इतके वर्षांनी भेटलेले आहे। आणि माझ्या लग्नानंतर रेवा एकदा आली होती पण तेव्हा प्रणमची भेट नव्हती झाली, तर ते अशी त्यांची मोमेंट छान मी कॅप्चर केली आणि आम्ही घरी आलो आणि लंच केला। आणि फायनली आम्ही गर्ल्स गँग चाललोय माझ्या बर्थडे पार्टीला। माझा बर्थडे अजूनही संपलेला नाही आहे आणि ॲज यू ऑल नो रेवा आलेली आहे। सो रेवा तुला व्लॉग मध्ये यायचंय। सिनेमॅटिक थोडे पुढे। हा प्रिटी गर्ल्स इन वन फ्रेम। बाबा पण एकदमच जास्ती असं जेन्सी दिसून राहिलो ना। सो आमचा आउटफिट डन आहे आणि हे ड्रेस मी घेतला आहे सवानावरनं आणि हा मला घालायचा होता बर्थडेला पण फायनली गर्ल्स पार्टीमध्ये मी हा वेअर करत आहे। आणि आमचं बिलकुल लोकेशनच ठरत नव्हतं की एक्झॅक्टली कुठे जायचं। मी आधी वेगळं प्लॅन केलं होतं पण रेवाला ती रशियाला असते तर तिकडे ते गाणे वाजतात तर तिला पाहिजे बॉलिवूड गाणे, त्यामुळे आम्ही फायनली बऱ्याच मेहनतीनंतर जागृतीनी आणि मी शोध घेतलाय एका लोकेशनचा जिथे आम्ही डान्स करू शकतो। का नाही ते बाउन्स नाही येत आहे तो बघा। सुंदर दिसत आहे तरी पण अजून सुंदर दिसायचंय पोरीला, अजून लास्ट मिनिट टचअप करायचंय। आणि गाईज हा पण ड्रेस माझा आहे, हा पण ड्रेस माझा। हेच रिव्हील करायचं होतं मला। आणि जो चौथा मेंबर आहे तो पण माझा ड्रेस घालणार आहे माझ्याच बर्थडे पार्टीला। मला पिंक थीम पाहिजे होती, दॅट्स वाय गाईज ऑफकोर्स। पण आणलेलं नाहीये रशियावर, नाही तर मला इतकं सगळे मसाले न्यायचे माझ्याकडे काही ऑप्शनच नव्हतं। हा ती व्लॉग करत कोणाला सांगत काय माहिती। रेवा इज टू लेट, लेट्स गो। मी ऑलरेडी एकदा हिला करून दिलाय तरी हिला जे स्मूथनिंग केलं हिने केसाला त्या केसांवरती हिला बाउन्सिंग पाहिजे। प्लीज मला समजत आहे, मला समजत आहे। मेकअप आर्टिस्टला ऑलरेडी मी एवढ्यांचे मेकअप करून दिले त्याच्यात हे नाटक आहे। जिकडे तिकडे नुसता पसारा आहे, कपड्यांचा पसारा, इकडे मेकअपचा पसारा, हे नेहमीचं काम आहे माझं पण ठीक आहे। आता माझ्याकडे मेंबर खूप जास्ती होते, कपड्यांचा पसारा। चलो सो वी आर फायनली रेडी अँड गोइंग टू माय बर्थडे पार्टी। रेवा आर यू एक्साइटेड? येस। आणि तू पुण्याला आली आहे आणि तुझा माझ्याकडून भरपूर अपेक्षा असेल पण पहिल्याच दिवशी मी तुला बर्थडे पार्टीला नेते। क्लबिंग अँड डान्सिंग। चला शंभरदा ही पोरगी आरसा बघत आहे। आरसा नाही बघत आहे, चपलीचा इंतजाम वाटतं माझ्या। कोण पाहते चप्पल तुझी? मी स्वतः। ही रशियाची पोरगी खूप जास्ती त्रास देत आहे मामा, हिला बघा। नको प्लीज। So we are ready. Pink gang is ready, guys. Are you excited? I am so excited. हे याच्यामुळे खूप रिफ्लेक्ट होत आहे म्हणून मी खूप पुन्हा असं करून करणार। माझा नवरा गेला आहे त्याच्या मित्रासोबत ऑलरेडी। त्यांनी स्वतःची सेटिंग लावलेली आहे। लेट्स गो।
ह्या काहीच इंटरेस्टेड नाहीये, ह्या काहीच इंटरेस्टेड नाहीये. हे तिथे गेल्यावर इंटरेस्टेड होणार आहे. तिकडे गेल्यावर आम्ही जसं लोकेशनला गेलो खूप जास्त डिसअपॉइंट झालो. जसं वाटलं तसं नव्हतं, पण स्टील आमचा फोकस डान्सवरच होता, तर आम्ही मस्त डान्स केला. One check, hands up in the air. टू बी ऑनेस्ट गाईज, फूड पण छान नव्हतं, तर असं डिसअपॉइंट थोडं होत होतं मला. पण स्टील आम्ही डान्सवर फोकस केला, मस्त फ्रेंडशिपवर फोकस केला. आणि डिम्पलनी छान पेस्ट्रीज आणल्या होत्या आणि सनफ्लॉवर. तर आम्ही एक कोपरा पकडला आणि खूप जास्ती फोटोज काढले, जे तुम्ही इंस्टाग्रामवरती बघितले असेल. तर म्हटलं ॲटलिस्ट फोटो तरी आपले छान आले पाहिजे. आणि तिथे छान असं त्यांनी हॅपी बर्थडेसाठी छान असं माझं नाव लिहून मस्त, तर मजा आली. आलेल्या फॉरेनर. सो हे होतं माझं बर्थडे सेलिब्रेशन विथ माय फेवरेट गर्ल्स. थँक्यू फॉर वॉचिंग.